हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर मी भारती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. चला तर आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि हसत राहा, खेळत राहा आणि हसत हसत आपला ब्लॉग बघत जावा. चला तर आज आहे मकर संक्रांत, त्यामुळे आज लवकर उठले होते. मी काय सकाळचं शूट घेतलं नाही आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक ते होतं ना, म्हणून घाईघाईत मी काही शूट काय वगैरे घेतलं नाही. चला तर आता ओसायला जायचं आहे विठ्ठल रुक्मिणीला ते, आणि माझं खण हे भरून झालेलं आहे आणि ओसण्याला नेल्याचं ताटही तयार झालेलं आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते. हा बघा, मी वाणही तयार करून ठेवला. मी सकाळीच वाण तयार करून ठेवला होता. आता हा त्या खणमध्ये भरायचा. हे पहा, माझं वाणाचं ताटही तयार झालं. बघा फ्रेंड्स, ह्या माझ्या मैत्रिणी, आम्ही आता चाललेलो आहे तो ओसायला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. मी तुम्हाला हाय. तिळगुळाची पौराणिक कथा. तर एकदा शनिदेवाने व त्यांचे वडील चांगले संतापले होते. त्यांना शांत करण्यासाठी शनिदेवाने सर्व उपाय करून त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर शनिदेवाने तिळाची पूजा करतात तेव्हा सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि वरदान देतात की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा मी माझे तिळाची पूजा करणाऱ्या सर्व दोष नाहीसे करेल. त्यामुळे तिळाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा तिळाची पूजा केली जाते. त्यामुळे तिळाच्या तीळ खायला द्या, एवढे टाकू नका डोक्यावर. तर हे बघा, यांचं चाललं आहे हळदी कुंकू. हळदी कुंकाला वाण देण्यासाठी हळदी कुंकासाठी घालतो. तर ह्यांचं चालल्यात गप्पा. तर हे बघा, ह्या दोन ताई ना हळदी कुंकासाठी आल्या नव्हत्या. तर आम्ही त्यांना हळदी कुंकू आणि वाण देण्यासाठी त्यांच्या घरी आलतो. तर ही शोभाच्या म्हणजे शोभा आहे ना, त्याची शोभाचा मित्र आहे ना, त्याची मम्मी पण आहे आणि माझी पण बेस्ट फ्रेंड आहे. आणि ह्या मी आत्ताच घरी आलेले आहे आणि भूकही लागलेली आहे. तर आधी मिस्टरांना तिळगुळ देते आणि नंतर जेवण वगैरे करते. शोभा इकडे हाय कर. हाय हाय. आमच्या शोभाने मेहंदी ही सुद्धा काढलेली आहे बघा, शोभाची मेहंदी. हाय कर. हाय हाय.
तर चला मी व्हिडिओला इथंच एंडिंग करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.